पीपीटी दिसते तुला निकिता? हो मॅम. कडे आहात. जर अमृता नसली तर तुम्ही 5 जण माझ्याकडे आहात प्रोजेक्टसाठी. तर प्रोजेक्टसाठी सब्जेक्ट तुम्ही घेणार आहात का मला द्यावे लागणार आहेत? मॅम सोमवार सेट करायचंय ना? हम्म. मॅम बघू 5 जणांच्या ग्रुपमध्ये करायचंय का? नाही, 5 जणांच्या ग्रुपमध्ये नाही. मे बी 2-3चा ग्रुप येईल आपला. मग तुला तुझ्या ग्रुपमध्ये कोण घ्यायचं आहे काय किंवा मग लिस्टनुसार जर असेल, मी तसं डिस्कशन करते आणि मग तसं किंवा 2 मध्ये 1 आणि 3 मध्ये 1 असा असेल. आणि आपल्याकडे जर 6 असले तर 3-3 मध्ये 1 प्रोजेक्ट असेल. आता हे जे आपण इंटिग्रेटेड फिश फार्मिंग वगैरे पाहतोय, यातले पण टॉपिक बरेच इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे तुम्ही याच्यावर सुद्धा प्रोजेक्ट करू शकता. मॅम मग आम्ही ना एक छान. 5 एक टॉपिक काढतो आणि त्यातले जर हम्म. नसतील तर मग तुम्ही सांगा आम्हाला. हो, 5 एक टॉपिक काढाल म्हटल्यावरती त्यातल्या घेण्यासारखे असतीलच ना. इंटिग्रेटेड फिश फार्मिंग वर पण बघ, कारण खूप छान हॅलो. करण्यासारखे. कारण प्रोजेक्ट हा रटाळही नको, सायंटिफिकली पण असला पाहिजे आणि आपल्या इंटरेस्ट मधला असला पाहिजे. आता मी आधीपासून तुम्हाला तेच सांगत आले की ज्यात आपला इंटरेस्ट आहे त्या गोष्टीकडे आपण जर आपला कल असला तर त्या गोष्टी आपल्याला मोर बेनिफिशियल असतात. हो मॅम. किंवा आता तुम्ही पेपर केला होता स्मॉल फार्मर्स विचार करायचा पण नाही. हो, हॅलो. ते हॅलो. करून घेते का? हॅलो. हा, बोल. हॅलो. हा मॅम आवाजच डिस्कनेक्ट होतोय एक एक मिनिट. हॅलो. मॅम क्लिअर येत नाहीये, कटकट होतोय मधून. मॅम कट होतोय मधूनच. हॅलो. हॅलो. हा, निकिता येतोय आवाज? आता येतोय. ओके. येतोय ना? हा आता. हा. तर आता आज आतापर्यंत आपण राईस कम फिश फार्मिंग, डक कम फिश फार्मिंग hands of traditional pig farmers belonging to lower income groups people. The food habits of Indians are changing and there is a great demand for pig meat. आता pigचं हॅलो. हॅलो. of enhanced income in the family of lower peoples. ठीक है. So importance of pig with fish farming. Pig can feed into diverse systems of management, wastage,
industrial or agricultural byproducts, and these eaters and highly nutritious meats. आता आपण बऱ्याच वेळा पीक काय खातात काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोळ्याने बघितलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण म्हणजे ह्या बेसिक थिंग्स आहे ज्याच्यावरती आपण जास्त बोलण्यात काही मिनिंग नाही. वन ऑफ द बेस्ट फीड कन्व्हर्टर अँड prolific amongst the all domesticated livestock. Piggery can generate employment opportunity for rural populations. Then breeds. Which breeds are suitable for the integrated pig fish farming? मग आता जे आपण पीक फिश फार्मिंग करणार आहोत त्यासाठी आतापर्यंत आपण बघताना बघितलं की त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर टाईपचे जे ब्रीड असतात स्पीसीज असतात तेच स्पीसीज आणि हे जे काही इंटिग्रेटेड फार्मिंग आहे मग तसे आता पीक आहेत त्या पीकच्या कुठल्या ब्रीड आहेत की ज्या आपल्याला सुटेबल आहेत. सो फर्स्ट वन इज लार्ज अँड मिडल व्हाईट यॉर्कशायर. आता हा जो आहे मोस्टली ऍक्सेप्टेबल स्पीसीज इन इंडिया. is suitable for the integrated pig fish farmings. Crosses between exotic and indigenous species or pigs and pure local breeds are also available. So India मध्ये मोस्ट जी स्पीसीज आहे ती कुठली आहे तर then the management of integrated fish pig farming system याचं मॅनेजमेंट कसं करायचं. मग आता मॅनेजमेंट करताना त्याचं हाऊसिंग कसं असलं पाहिजे, त्याचं हेल्थ हायजीन कसं असलं पाहिजे, मग त्याच्यासाठी जे इन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत त्या इन्व्हायरमेंटल कंडिशन्स आपण कशा मॅनेज केल्या पाहिजे किंवा त्याच्या हेल्दी ग्रोथ साठी आपण त्याला कुठलं इन्व्हायरमेंट दिलं पाहिजे ह्याचं मॅनेजमेंट आपल्याला आधी करायला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण याचं मॅनेजमेंट करू त्यावेळेला पीक हे हेल्दी होतील आणि त्याची जास्तीत जास्त डिमांड आपल्याला मार्केटमध्ये मिळेल. सो द फर्स्ट इज हाऊसिंग मॅनेजमेंट. The pigs are very sensitive to adverse climatic conditions. Hence, a well-protected housing is necessary for pig farming. It should be well protected from direct sunlight, rain, and the a wallowing tank may be provided in pig house. म्हणजे pigs are kept under two housing systems. आता ज्याला आपण पिगचं हाऊस तयार करू त्या पिगच्या हाऊस मध्ये त्यांना कम्फर्टेबल असं आता ज्या वेळेला समर सीझन असेल त्यावेळेला पाण्याची गरज पडते मग ते जर त्यांच्या हाऊस मध्ये असतील तर वॉटर टँक ठेवा त्यांच्या हाऊस मध्ये, पण कसे ठेवा एक विरळ प्रमाणात. एका याच्यामध्ये एक टँक किंवा दोन हाऊसिंग मध्ये मग 2 टँक वगैरे तुम्ही ठेवू शकता. तर तसं तुम्ही हाऊसिंग मध्ये त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. सो इंडोर सिस्टीम अँड ओपन एअर सिस्टीम. A combination of these two systems is very advantageous and can be adopted in pig farming. Then the next management is feeding management. आता त्यांनी खाल्लं काय पाहिजे, त्यांचं फिडिंग कसं असलं पाहिजे, दिवसातून त्यांना किती काय खायला दिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याचं फिडिंग मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण आपण दिवसभर बका 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 खायला देणार नाही.
त्यांना जर दिवसभर खायला दिलं तर त्याचे साईड इफेक्ट हे त्यांच्या बॉडीवरती दिसतील, मग त्यांच्यामध्ये स्थूलपणा येईल, मग त्यांची ग्रोथ काही वेळेला स्टंटेड झाल्यासारखी होईल. म्हणून ते फीडिंग मॅनेजमेंट ही असणं खूप गरजेचं आहे. सो इन फीडिंग मॅनेजमेंट अबाउट 70% कॉस्ट ऑफ द पीक फार्मिंग इज फीड कॉस्ट. बरोबर आहे. So an economical balance ratio, rapid growth rates means the baby pigs. Swill feeding includes leftover of human foods, then vegetables, meat, and the fish. Cooling can be provided to the pigs. आता जे पण आपण त्यांना खायला प्रोव्हाइड करणार आहोत किंवा ते फीडिंग मटेरियल त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत, इट शुड बी क्लीन. Then a 30 kg pig can reach 70 kg body weight in 70 days with a kitchen waste. आता आपण जनरली बघतो की घरातलं वेस्ट वगैरे आपण मॅनेजमेंट न करता कुठेही टाकण्यात येतं, आणि हे जे पीग असतात ते पीग फक्त सर्वस्वीपणे आपलं जे किचन वेस्ट असतं त्या किचन वेस्टवर त्यांचं सर्व्हायव्हल होत असतं. मग तसंच 30 किलोचा किंवा आपण आपल्याला जर त्या पीगचा वेट गेन करायचं असेल किंवा आपण वेट गेन करण्यासाठीच त्यांचं पिगरी फार्मिंग करतोय, म्हणजे मग त्यांना हेल्दी करायचं असेल तर आपल्याला त्यांना फीडिंग हे प्रॉपर दिलं पाहिजे. ओल्ड अँड प्युट्रिफाईड स्विल फेड्स शुड बी अवॉइडेड. मग आता आपण ते जे पीग आहेत त्या पीगला वेल प्रोटेक्शन सुद्धा दिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. मग थंडी असेल, समर असेल किंवा रेनी सीझन असेल, ह्या प्रत्येक सीझन मध्ये मग त्यांना प्रोटेक्शन कसं केलं पाहिजे. खूप थंडी असेल तर त्यावेळेला तुमचं हाऊसिंग मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, समरच्या वेळेला ते कसं असलं पाहिजे, ॲज वेल ॲज रेनी सीझनच्या वेळेला सुद्धा ते कसं असलं पाहिजे. दॅट थिंग्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर दी मॅनेजमेंट पर्पज. देन feeding requirements. What is the feeding requirements? An adult boar should be fed 2 kg concentrate mixture daily. मग आता आपण त्याला काय करणार आहे, किचन वेस्ट असेल, व्हेजिटेबल्स असतील किंवा काही आर्टिफिशियल फूड असेल, ते जर आपण त्याला देणार असू तर डेली त्याला आपल्याला 2 किलो ते जे मिक्स केलेलं फूड आहे ते प्रोव्हाइड करावं लागणार आहे, बिकॉज दॅट इज द रिक्वायरमेंट ऑफ दॅट पीग. फॉर ए प्रेग्नंट सॉ the ratio is 2.5 kg and for lactating saw it is 3.0 kg daily. मग आता आपल्याला माहितच आहे पीकचे पिल्ल किती असतात, व ते एवढे पिल्लांसाठी त्यांना नरिशिंग करण्यासाठी जी सॉ असेल त्या सॉला त्यांना फीडिंग करण्यासाठी त्या सॉला आपल्याला दर दिवसाला किंवा पर डे आपल्याला 3 kg एवढं त्यांना फीडिंग हे रिक्वायर आहे आणि तेवढं फीडिंग आपल्याला त्या सॉला द्यावं लागणार आहे. देन अँड देन दॅट piglets are healthy. So piglets consume about 10 kg cribs feed up to 8 weeks. Then the next is breeding management. So pig can be bred at the age of 8 to 9 months. मग आता ह्या वेळेला ब्रीडिंग मॅनेजमेंट आपण काय करायला पाहिजे. मग त्यावेळेला जी प्रेग्नेंट सॉ असेल तिला प्रॉपर तुम्ही फीडिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे तिचं हाऊसिंग आहे ते हाऊसिंग प्रॉपर असलं पाहिजे, हेल्दी असलं पाहिजे. हेल्दी इन द सेन्स तिथे प्रॉपरली हायजेनिक असलं पाहिजे. हायजेनिक असलं तर त्यावरती जे इन्सेक्टिसाइड्स आहे किंवा अदर बॅक्टेरियल बॉडीज आहेत त्या डिसइन्फेक्टेड झाल्या पाहिजे. नंतर तिथे प्रॉपर
वॉटर असलं पाहिजे इन दी समर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करणं गरजेच्या आहेत ज्या वेळेला प्रेग्नेंट सॉ असेल त्यावेळेला. देन केअर ऑफ न्यू बॉर्न्स, ज्या वेळेला न्यू बेबी म्हणजे पिगलेट्स तयार होतील त्यावेळेला मग तुम्ही पिगलेट्सची काळजी घ्यायला पाहिजे. त्याही वेळेला तुमचं जे हाऊसिंग आहे ते डिसइन्फेक्टेड असलं पाहिजे. देन ते तिथे जास्तही वेट नसायला पाहिजे, ड्राय कंडिशन असली पाहिजे. नंतर वॉटर प्रॉपर असलं पाहिजे, त्यांना फिडिंग प्रॉपर असली पाहिजे आणि एरिएशन व्यवस्थित असलं पाहिजे. आजूबाजूच्या सगळं जे इन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत त्या प्रॉपर असल्या पाहिजे. देन द न्यूबॉर्न्स इज हेल्दी. देन हेल्थ मॅनेजमेंट, मग त्यांना वॅक्सिन्स असतील किंवा एखादा पीक 10 पीक एका ठिकाणी असतील तर त्या पीक मधला एखादा पीक जर तुमचा इन्फेक्टेड असेल तर तो वेळीच बाहेर काढला पाहिजे त्या 9 पीक मधून. नाहीतर तो 10 नंबरचा पीक जर इन्फेक्टेड असेल तर 9 पीक सुद्धा त्याच्यासोबत इन्फेक्टेड होतील आणि त्याला or the production of the healthy. The next point is integrated fish culture. So in integrated farming system, fish cultured for direct consumption of livestock manure or from peeled over the feed. Livestock components help in the generation fish food organisms, that is planktons, which forms the primary feeds for fishes. So the integrated extensive, semi-intensive or the intensive subsistence. जर तुम्ही वॉटर बॉडीच्या किंवा पॉन्ड बॉडीच्या वर केलेला आहे आणि तिथे वेल व्हेंटिलेशन केलेलं नसेल किंवा ते वेल सिमेंट कॉन्क्रीटचं केलेलं नसेल तर ते मॅन्युअर पाण्यात पडणार. देन तिथे ऑक्सिजन डिझॉल्व लेवल कमी होणार. ते मॅन्युअर पाण्यात पडल्यामुळे जे क्लीन वॉटर आहे ते क्लीन वॉटर डर्टी वॉटर होणार आणि सो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे की जेव्हा आपण फिश आणि पीकचं कल्चरिंग एकत्र करतोय त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करणं गरजेच्या आहेत. सो देन द नेक्स्ट इज सिलेक्शन ऑफ फिश फॉर इंटिग्रेटेड फिश फार्मिंग. मग आता आधी आपण जे केलं ते पीकच्या ज्या ब्रीड होत्या त्या ब्रीड सिलेक्ट केल्या. फिश integrated farming system which able to fill platforms so they are suitable. The suitable fish species for integrated fish farming system is which are able to filter the feed planktons and the bacteria from the water. Then the next point is the common filter feeder. Are carbs and mixed feeders on the detritus are some species of Filariae. Common filter planktons असो, small fishes असो, weeds असो किंवा बॅक्टेरिया असो याच्यावर फीड करण्याचं काम करतात. म्हणजे वॉटर हे डिसइन्फेक्टेड करण्याचं काम करतात.
सो मग आपण इंटिग्रेटेड फिश फार्मिंग करणार आहोत, म्हणजे जेणेकरून तिला इन्फेक्शन होणार नाही अँड दॅट फिश इज बिकम ए हेल्दी. So tilapia can survive on low level is like that carp, silver carp, and the common carp. It is commonly used for the integrated fish farming culture. ठीक है. हॅलो. लक्षात येतंय ना? हा मॅम कळतंय पण आवाज कटच होतोय अधून मधून. हॅलो. 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 मॅम असाच आवाज अधून मधून कट होतोय. हॅलो. हॅलो. हा मॅम आवाज येतोय का तुम्हाला माझा? हॅलो. हॅलो. हॅलो.